इयत्ता 5वीच्या परिसर अभ्यास परिसर अभ्यास भाग 1 मधील जो भूगोल या घटकाशी संबंधित जो भाग आहे, तो टी-ई-टी या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण टी-ई-टीच्या परीक्षेमध्ये शालेय पुस्तकावर आधारितच प्रश्न विचारले जातात. शालेय पुस्तकांच्या बाहेरचं काहीही विचारलं जात नाही. म्हणून हा जो व्हिडिओ आहे, तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे तुमच्यासाठी. जे विद्यार्थी, जे मित्र टी-ई-टीची एक्झाम देत आहेत त्यांच्यासाठी. तर या पुस्तकातील जो पहिला पाठ आहे, आपली पृथ्वी, आपली सूर्यमाला, इथून आपण इथे सुरुवात करत आहोत. तर सुरुवात करूया. बघा की आकाशातील सर्व वस्तूंना काय म्हणतात? खगोलीय वस्तू असे म्हणतात. त्यांच्या गुणवैशिष्ट्यावरून त्यांचे वेगवेगळे प्रकार पाडण्यात आलेले आहेत, जसे की तारे, ग्रह, उपग्रह, लघुग्रह, बटुग्रह, उल्का, उल्कापिंड इत्यादी. ठीक आहे. तर यांची आपल्याला एकेकाने काय करायचं आहे, माहिती घ्यायची आहे. त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत, हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण ग्रहांविषयी माहिती घेऊया. सुरुवात आपण ताऱ्यांपासून करूया. बघा, तारे स्वयंप्रकाशित असतात. सूर्य हा आपल्या सूर्यमालेच्या केंद्रस्थानी असलेला एक तप्त आणि तेजस्वी असा तारा आहे. आता आपण ताऱ्यांची माहिती घेण्याऐवजी काय करूया, की सूर्याचीच डायरेक्टली माहिती घेऊया, म्हणजे आपल्याला आपल्या परीक्षेमध्ये मदत होईल. तर पहा, की हेलियम आणि हायड्रोजन या 2 मुख्य घटकांनी तो बनलेला आहे. सूर्याचा व्यास हा सुमारे 13,92,000 किलोमीटर असून पृथ्वीसारखे 109 ग्रह या व्यासावर सहज बसू शकतात. सूर्याचा जो व्यास आहे त्यावर पृथ्वीसारखे 109 ग्रह सहज सामावू शकतात. इतका मोठा व्यास हा सूर्याचा आहे. सूर्याच्या पृष्ठभागाचे तापमान हे 6,000 अंश सेल्सिअस आहे. पृथ्वीच्या केंद्राशी तुलना केली तर पृथ्वीचे जे केंद्र आहे त्याच्याशी जर तुलना केली तर सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमाना एवढेच हे पृथ्वीच्या केंद्राचे तापमान आहे. म्हणजेच की 6,000 अंश सेल्सिअस एवढे तापमान हे पृथ्वीच्या केंद्राचे आहे, गाभ्याचे आहे. आणि सूर्याच्या गाभ्याचे तापमान जर विचारात घेतले तर ते आहे 1,60,00,000 अंश सेल्सिअस. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधील जे अंतर आहे ते आहे 15 कोटी किलोमीटर. सूर्याची किरणे पृथ्वी पृष्ठापर्यंत पोहोचायला 8 मिनिटे आणि 20 सेकंद एवढा वेळ लागतो. सूर्यमालेतील एकूण वस्तुमानापैकी 99% पेक्षा जास्त वस्तुमान हे एकट्या सूर्यामध्ये सामावलेलं आहे. सूर्याचे वस्तुमान हे 1.989 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम इतके आहे. आपल्याला परीक्षेमध्ये पर्यायामध्ये जर 2 गुणिले 10⁻³ किलोग्रॅम असं दिलं असेल, तरी हे बरोबर असणार आहे आपलं उत्तर. कारण 1.9 म्हणजेच 2. तर सूर्याचे वस्तुमान हे जर पृथ्वीच्या वस्तुमानाशी तुलना केले तर ते 3,30,000 पटीने अधिक आहे. सूर्य आपल्या चुंबकीय शक्तीने सर्व खगोलांना काय करतो? बांधून ठेवतो. ग्रह ग्रह हे स्वयंप्रकाशित नाहीत. त्यांना प्रकाशासाठी, ऊर्जेसाठी ताऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यांचे स्वतःचे असे योग्य वस्तुमान असते. आकाराने ते जवळपास गोल असतात. ग्रहांचे स्वतःचे गुरुत्वीय बल असते आणि या गुरुत्वीय बलाने ते जवळपासच्या छोट्या खगोलांना आपल्यात सामावून घेतात, स्वतःकडे ओढतात, जसे की उल्का. ग्रहांची परिवलन आणि परिभ्रमण कक्षा असून ती निश्चित असते. हा एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे, की ग्रहांची ही जी परिवलन आणि परिभ्रमण कक्षा आहे, ती कशी आहे? सुनिश्चित आहे, नियमित आहे. म्हणजेच ग्रहांचा परिवलन आणि परिभ्रमण कालावधी जो आहे, तो ठरलेला आहे. काही ग्रहांना उपग्रहही असतात. उपग्रह उपग्रहांनाही प्रकाशासाठी किंवा ऊर्जेसाठी ताऱ्यांवर अवलंबून राहावे लागते. त्यांचे पण स्वतःचे विशिष्ट वस्तुमान असते, आकाराने ते गोल असतात, स्वतःचे गुरुत्वीय बल असते. उपग्रह ग्रहांभोवती फिरत-फिरत सूर्याभोवती फिरतात. जसे की चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. तो पृथ्वीभोवती फिरत-फिरत काय करतो? सूर्याभोवती फिरतो. लघुग्रह, मंगळ आणि गुरु यांच्या दरम्यानच्या लाखो छोट्या खगोलांच्या समूहाला लघुग्रह असे म्हणतात. बटुग्रह बटुग्रह सुद्धा स्वयंप्रकाशित नसतात. त्यांना सुद्धा प्रकाशासाठी सूर्यावर अवलंबून राहावे लागते. त्यांचे स्वतःचे असे विशिष्ट वस्तुमान असते. आकाराने ते गोल असतात. स्वतःचे गुरुत्वीय बल असते. ते स्वतःभोवती फिरत-फिरत सूर्याभोवती सुद्धा फिरतात. पण त्यांची ही स्वतःभोवती फिरत-फिरत सूर्याभोवती फिरण्याची जी गती आहे,
जो कालावधी आहे तो मात्र निश्चित असा नाही. म्हणजेच त्यांची परिवलन आणि परिभ्रमण कक्षा ही निश्चित नाही, अनिश्चित आहे. म्हणजेच ती अनियमित आहे. म्हणजेच की परिवलन आणि परिभ्रमणासाठी लागणारा जो कालावधी आहे, तो अनिश्चित आहे. तो कमी जास्त होतो. आणि म्हणूनच 2006 या वर्षी आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाने प्लुटो या ग्रहाला बटुग्रहाचा दर्जा दिला. आता तो ग्रह नसून काय आहे? तो एक बटुग्रह आहे. ग्रह आणि बटुग्रह यामधील हा मूलभूत फरक आहे, की ग्रहांची परिवलन आणि परिभ्रमण कक्षा जी आहे ती कशी असते? नियमित असते, सुनिश्चित असते. आणि बटुग्रहाची जी परिवलन आणि परिभ्रमण कक्षा ती कशी असते? अनियमित अशी असते. उल्का आणि उल्कापिंड. पहा, की उल्का याला अशनी असेही म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला मिटिऑर असं म्हणतात. उल्का पृथ्वीच्या वातावरणात अतिवेगाने प्रवेश करते आणि जेव्हा ती अतिवेगाने प्रवेश करते, त्यावेळेस ती वातावरणाशी घर्षण पावते आणि जळायला लागते. जळताना काय होतं, की एक चमकदार रेषा निर्माण करते किंवा म्हणजे रेषा निर्माण होते आणि म्हणूनच त्याला हिंदीमध्ये टूटता तारा असे म्हणतात. काय म्हणतात? टूटता तारा. ही जी उल्का आहे, ती वातावरणात प्रवेश करताना जळते आणि जळत-जळत संपून जाते, म्हणजे त्याची राख होते. पण काही किंवा एखादी उल्का पूर्णपणे वातावरणात नष्ट न होता त्याचा काही भाग जमिनीवर येऊन पडतो, तेव्हा त्याला उल्कापिंड असे म्हणतात. त्याला स्पेस रॉक असं सुद्धा म्हणतात आणि मेटिओराइट सुद्धा म्हणतात. आता आपण सूर्यमालेसंबंधी जाणून घेऊया. आता इथे फक्त आपण सूर्यापासून जे ग्रह आहेत क्रमाने, फक्त तेवढंच समजून घेऊया आणि एकेकाने प्रत्येकाची माहिती घेऊया. तर पहा, की सूर्याच्या सर्वात जवळचा जो पहिला ग्रह आहे, तो कोणता आहे? बुध आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला आहे शुक्र, त्याच्यानंतर 3 नंबरला आहे पृथ्वी, त्याच्यानंतर 4 नंबरला आहे मंगळ ग्रह. हे जे 4 ग्रह आहेत, ते कसे आहेत? स्थायूरूप आहेत. कसे आहेत? स्थायूरूप आहेत. ते स्थायूपासून बनलेले आहेत जवळपास. आणि हे जे 4 ग्रह आहेत, ते लघुग्रहाच्या या पट्ट्याच्या आतील भागामध्ये सूर्याच्या जवळ असल्यामुळे यांना काय म्हणतात? अंतर्ग्रह म्हणतात. काय म्हणतात? अंतर्ग्रह असे म्हणतात. आणि या लघुग्रहाच्या बाहेरच्या ग्रहांना काय म्हणतात? बाह्य ग्रह असे म्हणतात. आणि हे जे 4 ग्रह आहेत, ते जवळ-जवळ वायूंनी बनलेले असल्यामुळे हे कसे आहेत? वायुरूप आहेत. तर 4थ्या क्रमांकावर कोणता ग्रह आहे? मंगळ. त्याच्यानंतर लघुग्रहाचा पट्टा. त्याच्यानंतरचा जो ग्रह आहे 5व्या क्रमांकाचा तो आहे गुरु. त्याच्यानंतर येतो शनीचा क्रमांक, शनीनंतर युरेनस आणि 8व्या क्रमांकावर आहे नेपच्यून. तर येथे मंगळ आणि गुरु या 2 ग्रहांच्या दरम्यान काय आहे? लघु ग्रहांचा पट्टा आहे. तर येथे आपण आता प्रत्येक ग्रहाची संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती घेऊया. बुध याला इंग्रजीमध्ये मर्क्युरी असं म्हणतात. हा सूर्याच्या जवळील पहिला आणि सर्वात लहान ग्रह आहे. याला कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही. बुध ग्रहाला हिरव्या रंगाने दर्शविल्या जाते. केवळ 88 दिवसात तो सूर्याची परिक्रमा पूर्ण करतो, म्हणजेच तो सर्वात गतिमान ग्रह आहे. वायुमंडळाचा अभाव असल्यामुळे या ग्रहावर दिवस खूपच उष्ण तर रात्र खूपच थंड असते. बुध ग्रहाच्या जमिनीवर चंद्राप्रमाणेच काय आहेत? खड्डे आहेत. तर बुध ग्रहासंबंधी आपल्याला काय आठवणी ठेवले पाहिजे? की सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे. जवळचा ग्रह म्हणजेच तो पहिला ग्रह आहे. त्याच्यानंतर तो सर्वात लहान आहे. सर्व ग्रहांमध्ये कसा आहे तो? लहान आहे. आणि तिसरी गोष्ट, की तो सर्व ग्रहांमध्ये गतिमान सुद्धा आहे. सर्वांत गतिमान. तर या 3 बाबी आपल्याला आठवणीत ठेवाव्या लागतील. यानंतर शुक्र, ज्याला व्हीनस असं म्हणतात. व्हीनस देवतेच्या नावावरून त्याला व्हीनस असं नाव देण्यात आलेलं आहे. पण आपण काय म्हणतो त्याला? शुक्र ग्रह असे म्हणतो. तर हा 2ऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. शुक्र प्रामुख्याने कार्बन डायऑक्साइड पासून बनलेला असल्यामुळे तो कसा आहे? अतिशय उष्ण आहे. म्हणूनच तो सूर्य आणि चंद्र यांच्याप्रमाणे चकाकणारा एक खगोल आहे. म्हणजे आपल्या सूर्यमालेमध्ये एकूण 3 चकाकणारे खगोल आहेत. सूर्य, चंद्र आणि शुक्र ग्रह. याला एकही नैसर्गिक उपग्रह नाही. जसा बुध ग्रहाला कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही, तसंच शुक्र ग्रहाला सुद्धा कोणताही नैसर्गिक उपग्रह नाही. हा इतर ग्रहांच्या विपरीत परिवलन करतो. म्हणजेच तो स्वतःभोवती पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे फिरतो. बघा, की ही पूर्व दिशा आहे आणि ही पश्चिम दिशा आहे.
तर हा जो शुक्र ग्रह आहे, तो पूर्व दिशेकडून काय करतो? पश्चिम दिशेकडे म्हणजे हा क्लॉकवाईज फिरतो. परंतु बाकीचे जे अंतर्ग्रह आहेत 3 ते मात्र काय करतात, की अँटी क्लॉकवाईज फिरतात म्हणजे पश्चिमेकडून पूर्व दिशेकडे फिरतात. हा जो शुक्र आहे तो पृथ्वीच्या सर्वात जवळील ग्रह आहे. शुक्र आणि पृथ्वी यांचे वस्तुमान आणि आकार जवळपास सारखेच आहेत. शुक्राचा परिवलन कालावधी मात्र 243 दिवसांचा असून परिभ्रमण कालावधी 255 दिवसांचा आहे. शुक्र हा जो ग्रह आहे तो चकाकणारा असल्यामुळे त्याला पहाट तारा किंवा रात्र तारा असेही म्हणतात. यानंतर तिसरा क्रमांक येतो पृथ्वीचा. आपण याला अर्थ सुद्धा म्हणतो. जननी, माता, धरती अनेक नावांनी आपण पृथ्वीला ओळखतो. हा सूर्यापासून तिसऱ्या क्रमांकाचा ग्रह आहे. सूर्यमालेतील 5वा सर्वात मोठा ग्रह आहे. 5व्या क्रमांकाचा हा सर्वात मोठा ग्रह आहे आणि सूर्यापासून क्रमाने कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या क्रमांकावर आहे. पृथ्वीला एक उपग्रह आहे ज्याला आपण काय म्हणतो? चंद्र म्हणतो. जीवनाचे अस्तित्व असणारा एकमेव ग्रह म्हणजे पृथ्वी. पृथ्वी सूर्यापासून 15 कोटी किलोमीटर अंतरावर आहे. हे आपण अगोदरही पाहिलं होतं. तर बघा की पृथ्वीचा जो व्यास आहे पूर्व पश्चिम असा जो व्यास आहे तो किती आहे? 12,756 किलोमीटर. या पूर्व पश्चिम व्यासाला भूमध्य रेखीय व्यास असे म्हणतात. काय म्हणतात? भूमध्य रेखीय व्यास. आणि जो दक्षिण-उत्तर व्यास आहे, दक्षिण-उत्तर जो व्यास आहे, तो किती आहे? 12,714 किलोमीटर आणि याला काय म्हणतात? ध्रुवीय व्यास असे म्हणतात. पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, तिला पृथ्वीचा अक्ष किंवा आस असे म्हणतात. पृथ्वी ज्या अदृश्य रेषेभोवती फिरते, परंतु पृथ्वीची जी अदृश्य रेषा आहे, जिच्या भोवती ती फिरते, ती अशी सरळ नाही. तर ती कशी आहे? थोडीशी तिरपी आहे. ती कितीने तिरपी आहे? ती 23.5 अंशाने कशी आहे? तिरपी आहे, झुकलेली आहे. पृथ्वी आपल्या अक्षावर पश्चिमेकडून पूर्वेकडे अँटी क्लॉकवाईज फिरते. ती जवळपास 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद एवढ्या वेळात एक फेरी पूर्ण करते. आपण साधारणपणे त्याला किती तास म्हणतो? 24 तास म्हणतो. ठीक आहे. 24 तासात ती एक फेरी पूर्ण करते, परिवलन पूर्ण करते. परंतु एक्झॅक्ट टायमिंगचा जर विचार केला, तर किती वेळ लागतो तिला? 23 तास 56 मिनिटे आणि 4 सेकंद. आणि पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते? दिन-रात्र होते. पृथ्वीचे परिभ्रमण. त्याच्यासाठी लागणारा वेळ 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट आणि 46 सेकंद. साधारणपणे 365 दिवस, 6 तास एवढा कालावधी लागतो असे म्हटले जाते. परंतु जर तंतोतंत टायमिंगचा जर विचार केला, तर किती वेळ लागतो? 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट आणि 46 सेकंद. पृथ्वीवर 71% पाणी असून 29% काय आहे? जमीन आहे आणि अपूर्णांकामध्ये जर आपण त्याचा विचार केला, तर पाण्याचे प्रमाण आहे 2/3 आणि जमीन किती आहे? 1/3. पृथ्वीचा कललेला अक्ष आणि पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे ऋतुचक्र निर्माण होते. कललेला अक्ष आणि परिभ्रमण या 2 गोष्टींमुळे पृथ्वीवर काय होतं? ऋतुचक्र निर्माण होतं. पृथ्वी ही शुक्र आणि मंगळ या ग्रहांच्या मध्यभागी आहे. पृथ्वीवर दिन व रात्रीचा कालावधी सारखा नसतो. हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. कारण यावर परीक्षेमध्ये हमखास प्रश्न विचारला जातो. तर पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचे परिभ्रमण यामुळे हा फरक पडतो. बघा की 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात दिनमान जास्त असते म्हणजेच दिवस मोठा असतो. पृथ्वीचे 2 भाग करण्यात आलेले आहेत. एक आहे उत्तर गोलार्ध आणि दुसरा आहे दक्षिण गोलार्ध. तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर या कालखंडामध्ये उत्तर गोलार्धात दिवस मोठा असतो. दिवस मोठा असतो. त्यामुळं काय होतं, की इथे उष्णता जास्त असते, उष्णता अधिक. उष्ण वातावरण असतं, त्यामुळे या भागामध्ये उन्हाळा असतो. याविरुद्ध दक्षिण भागामध्ये, दक्षिण गोलार्धात मात्र दिवस कसा असतो? लहान असतो आणि त्यामुळे येथील वातावरण थंड असते आणि म्हणूनच काय होतं, की इथे हिवाळा असतो. याविरुद्ध 23 सप्टेंबर 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालखंडात मात्र ही जी परिस्थिती असते ती उलट असते. म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो आणि दक्षिण गोलार्धात मात्र उन्हाळा असतो. का? कारण या भागामधील दिनमान कमी होतं आणि या दक्षिण भागामधील दिनमान काय होतं? जास्त होतं. म्हणजे दिवस मोठा असतो.
फक्त काय करायचं आहे, कोणतीही एक तारीख ध्यानात ठेवायची आहे आणि त्या अनुषंगानं म्हणजे त्या तारखेनुसार कोणत्या गोलार्धामध्ये हिवाळा किंवा उन्हाळा असतो हे जर आपण आठवणीत ठेवलं तर बाकीच्या गोष्टी क्लिअर होतील. जसं की 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. एवढंच जर आपण पक्क ध्यानात ठेवलं तर बाकीच्या सर्व गोष्टी क्लिअर होतात. आणि 22 मार्च ते 23 सप्टेंबर या काळात उन्हाळा असणे उत्तर गोलार्धामध्ये किंवा 23 सप्टेंबर ते 22 मार्च या कालखंडामध्ये, या उलट कालखंडामध्ये उत्तर गोलार्धात हिवाळा असणे यामध्ये लीप वर्षामध्ये मात्र थोडाफार फरक पडू शकतो. बरं. यानंतर आपण मंगळ ग्रहाची माहिती घेऊया. मंगळ ग्रहाला मार्स असं म्हणतात इंग्रजीत. हा सूर्यमालेतील क्रमाने 4था ग्रह आहे आणि आकाराने हा लहान ग्रह आहे. मंगळाला फोबोस आणि डिमोस असे 2 नैसर्गिक उपग्रह आहेत. आठवणीत राहू द्या. फोबोस आणि डिमोस हे 2 नैसर्गिक उपग्रह मंगळाला आहेत. यावर प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. तर या ग्रहाचा पृष्ठभाग आयर्न ऑक्साईडने बनलेला असल्यामुळे या ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात. पृथ्वीच्या तुलनेत मंगळाचे गुरुत्वाकर्षण बल हे 62.5% म्हणजे 62.5% कमी आहे. मंगळाचे वायुमंडळ पूर्णपणे कार्बन डायऑक्साईडने बनलेले आहे. बघा, की याचा जो पृष्ठभाग आहे तो आयर्न ऑक्साईडने बनलेला आहे आणि वायुमंडळ हे कार्बन डायऑक्साईडने भरलेले आहे. पृथ्वीप्रमाणेच मंगळावर उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे ऋतू निर्माण होतात, पण हे ऋतू पृथ्वीवरील ऋतूंच्या तुलनेत दुप्पट कालावधीपर्यंत काय होतात? टिकतात. आणि ऑलिम्पस मोन्स आठवणीत राहू द्या, यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. इम्पॉर्टंट आहे हे नाव, की ऑलिम्पस मोन्स हा सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत मंगळ ग्रहावरच आहे. बघा, फक्त पृथ्वीचा विचार न करता इथे पूर्ण सूर्यमालेचा विचार करण्यात आलेला आहे आणि सूर्यमालेतील सर्वांत उंच पर्वत कुठं आहे? मंगळ ग्रहावर आहे. त्याचं नाव काय आहे? ऑलिम्पस मोन्स. मंगळाचा परिवलन कालावधी आहे 24 तास म्हणजे पृथ्वीसारखाच आणि परिभ्रमण कालावधी किती आहे? 687 दिवस. तर यानंतरचा जो 5वा ग्रह आहे तो आहे गुरु. हा लघु ग्रहाच्या जो पट्टा आहे त्याच्या नंतरचा पहिला आणि क्रमाने सूर्यापासून 5वा ग्रह आहे. याला बृहस्पती असेही म्हणतात. इंग्रजीमध्ये याला ज्युपिटर असे म्हणतात. तर गुरु हा सूर्यमालेतील सर्वांत मोठा आणि 5व्या क्रमांकावरील ग्रह आहे. सर्व ग्रहांमध्ये गुरु सर्वांत मोठा आहे. हा ग्रह द्रव पदार्थ आणि वायूंनी बनलेला असून फिक्कट पिवळ्या रंगासारखा तो दिसतो. हा जवळ-जवळ कसा आहे? गुरुग्रह पूर्णपणे वायुरूप आहे. प्रामुख्याने हायड्रोजन आणि हेलियम या 2 वायूंनी तो बनलेला आहे. या ग्रहाचे गुरुत्वीय बल इतर ग्रहांच्या तुलनेत सर्वाधिक आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. महत्वाचं आहे हे, की सर्व ग्रहांच्या तुलनेत सर्वाधिक म्हणजे सूर्यानंतर सर्वाधिक गुरुत्वीय बल जर कोणत्या खगोलामध्ये आहे, तर ते कोणत्यामध्ये आहे? गुरु ग्रहामध्ये आहे. गुरु ग्रहाला ज्ञात 95 उपग्रह आहेत आणि यातील प्रमुख ग्रहांची नावं जर सांगायची झाली तर ती आहेत गॅनिमीड, कॅलिस्टो, आयो आणि युरोपा. याच्यानंतर 6व्या क्रमांकाचा ग्रह आहे शनी. त्याला सॅटर्न असे म्हणतात. हा सर्वांत मोठा दुसरा ग्रह आहे. पहिला ग्रह कोणता? गुरु. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ग्रह कोणता? शनी. शनी मुख्यत्वे वायूंनी बनलेला आहे. जसं गुरु ग्रह मुख्यत्वे वायूंनी बनलेला आहे, तसाच शनी ग्रह सुद्धा मुख्यत्वे वायूंनीच बनलेला आहे. याची घनता मात्र इतर ग्रहांच्या तुलनेत खूप कमी आहे. याची घनता पाण्यापेक्षाही कमी आहे. याचा बाहेरील भाग हा विशेषत्वाने हायड्रोजन आणि हेलियमने बनलेला आहे. शनी ग्रहाचा परिभ्रमण कालावधी पृथ्वीच्या तुलनेत 29.5 वर्षे इतका आहे. याला अनेक उपग्रह आहेत. टायटन हा जो उपग्रह आहे शनी ग्रहाचा, हा सूर्यमालेतील सर्वांत मोठा उपग्रह असून तो आकाराने बुध ग्रहापेक्षाही मोठा आहे. म्हणजेच की एखाद्या ग्रहापेक्षा मोठा असणारा उपग्रह कोणता? तर तो आहे टायटन. टायटन हा उपग्रह कोणत्या ग्रहाचा उपग्रह आहे? तर तो आहे शनी ग्रहाचा. ठीक आहे. आणि तो कसा आहे? सर्व उपग्रहांमध्ये सर्वांत मोठा उपग्रह आहे. टायटनचे स्वतःचे वायुमंडळ असून त्याच्या पृष्ठभागावर मिथेनचे काय आहेत? तलाव आहेत. आणि शनी हा जो ग्रह आहे तो आपल्या कणांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. युरेनस याला अरुण असंही म्हणतात. हा 7व्या क्रमांकाचा ग्रह आहे आणि सूर्यमालेतील 3रा सर्वांत मोठा ग्रह आहे.
पहिला सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. दुसरा ग्रह शनी. तिसरा ग्रह युरेनस. ठीक आहे. हा सर्वात मोठा, त्याच्यापेक्षा लहान, त्याच्यापेक्षा लहान. तर हा पृथ्वीच्या 4 पटीने रुंद आहे. हा शुक्र ग्रहाप्रमाणे पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो. जसं शुक्र हा ग्रह काय करतो, की पूर्वेकडून पश्चिमेकडे परिवलन करतो. सेम तसंच हा जो युरेनस आहे, हा सुद्धा काय करतो, की पूर्वेकडून पश्चिम दिशेकडे परिवलन करतो म्हणजे स्वतःभोवती फिरतो. म्हणजे की सूर्यमालेतील एकूण 8 ग्रहांपैकी 2 ग्रह हे विरुद्ध दिशेने परिवलन करतात. ठीक आहे. तर याचा शोध 13 मार्च 1781 रोजी विल्यम हर्शेल यांनी दुर्बिणीद्वारे लावला. दुर्बिणीद्वारे शोधला जाणारा पहिला ग्रह कोणता? जर असं विचारलं तर तो कोणता आहे? युरेनस. तर वायुमंडळातील मिथेन गॅसमुळे तो निळा-हिरवा दिसतो. सूर्यमालेतील सर्वात शेवटचा ग्रह आहे नेपच्यून. नेपच्यूनला वरुण असेही म्हणतात. सूर्यापासून 8व्या क्रमांकावरील हा ग्रह आहे आणि बाह्य ग्रहांपैकी हा शेवटचा म्हणजे 4था ग्रह आहे. सूर्यमालेतील सर्वांत थंड ग्रह म्हणून सुद्धा हा ओळखला जातो. याला एकूण 14 उपग्रह असून ट्रायटन हा सर्वांत मोठा उपग्रह आहे. या ग्रहाचा अक्ष पृथ्वीप्रमाणेच झुकलेला आहे. पृथ्वीप्रमाणे झुकलेला अक्ष असणारा ग्रह कोणता? तर तो कोणता आहे? नेपच्यून. ग्रह आणि ग्रहमालेसंबंधी आपण इथं भरपूर काही जाणून घेतलं आहे.